नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंगमध्ये पुन्हा आपलं स्वागत. मंडळी, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं ज्या जिल्हा परिषद मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलं होतं, तो मतदारसंघ म्हणजे कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघ. या ठिकाणी तिरंगी लढत झाली. यामध्ये काँग्रेसकडून मनीषा पाटील या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर भाजपमध्ये बंडखोरी झाली होती. भाजपकडून विनिता सागर भोगम या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर या ठिकाणी बंडखोरी होऊन भाजपचेच कार्यकर्ते वसंत पाटील यांच्या सूनबाई संजीवनी पाटील या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यामुळं भाजपमध्ये मत विभागणी होऊन याचा फायदा काँग्रेसला होईल की काय, असं एकंदरीत वातावरण होतं. मात्र मतपेटीत वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पहिल्यापासूनच विनिता भोगम यांनी आघाडी घेतली आणि तब्बल 2200 मतात ते आघाडी घेऊन त्या विजयी झालेल्या आहेत. काँग्रेसच्या मनीषा पाटील या 2 नंबरला राहिल्या आणि निर्विवाद वर्चस्व मिळवलं ते विनिता भोगम यांनी. विनिता भोगम या भाजपच्या उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. धन्यवाद.